जरा विचार करा, उद्या सकाळी उठल्यावर तुम्हाला अचानक कळालं की देशाच्या मध्यवर्ती बँकेने एक जादूचं बटन दाबलं आहे देशातील गरिबी, कर्ज, बेरोजगारी एका झटक्यात संपवण्यासाठी. सरकारने रात्रीतून लाखो करोडो रुपयांच्या ताज्या नव्या नोटा छापल्या आहेत. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे आज सकाळी देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यात, मग तो रस्त्यावरचा भिकारी असो व रोजंदारीवर काम करणारा एखादा मजूर, प्रत्येकाच्या खात्यात थेट 10-10 कोटी रुपये जमा झाले आहेत. विचार करा, क्षणभरासाठी काय वाटेल? प्रत्येक माणसाच्या डोळ्यात आनंदाश्रू येतील. घराघरात उत्सव साजरा होईल. लोक न मागता आपापली कर्ज फेडतील. महागड्या गाड्या, सोन्याचे दागिने आणि स्वप्नातील घरे खरेदी करण्यासाठी बाजारात तुफान गर्दी करतील. कल्पना किती स्वप्नवत आहे ना? एका रात्रीत देशातला प्रत्येक नागरिक अब्जाधीश झालाय. पण मित्रांनो, ही एखादी गोड स्वप्नासारखी वाटणारी गोष्ट प्रत्यक्षात मात्र एका भयानक, महाभयंकर स्वप्नाची, एका विनाशाची सुरुवात असते. जर सरकारने खरोखरच असा निर्णय घेतला तर पुढच्या अवघ्या 48 तासात आपल्या देशाचं काय होईल? आरबीआयने म्हणजे सरकारने अशा नोटा छापून गरिबी संपवली तर असं खरंच होऊ शकतं की नाही? सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी श्यामल साबळे आणि तुम्ही पाहतात सर्व सोपं. सकाळी 10 वाजता जेव्हा तुम्ही आनंदाच्या भरात जवळच्या किराणा दुकानात किंवा भाजी मार्केटमध्ये जाल, तेव्हा तुम्हाला पहिलं धक्कादायक वास्तव दिसेल. भाजीवाला आपली गाडी लावून बसलेलाच नसेल. तुम्ही त्याला फोन करून विचाराल की बाबा 50 रुपये किलोचे बटाटे द्या, तर तो हसून उत्तर देईल, साहेब माझ्या स्वतःच्या खात्यात 10 कोटी रुपये जमा आहेत. आता मी कशाला उन्हाताणात उभा राहून भाजी विकू? तुम्ही गल्लीतल्या किराणा दुकानात जाल तर दुकान बंद असेल, कारण त्या दुकानदारालाही आता काम करण्याची गरज उरलेली नाही. समजा एका दुकानदाराने दया म्हणून दुकान उघडलंच, तरी दुकानातल्या 10 रुपयांच्या दुधाच्या पिशवीसाठी बाहेर 500 लोकांची रांग लागलेली असेल, कारण प्रत्येकाकडे 10 कोटी रुपये आहेत. पण बाजारात दुधाची पिशवी मात्र एकच आहे. आता तो दुकानदार 50 रुपयांना दूध विकेल का? अजिबात नाही. तो बोलेल, जो मला या पिशवीसाठी 10 लाख रुपये देईल त्यालाच मी ही पिशवी देईन. आणि लोक 10-10 लाख रुपये फेकून ती पिशवी खरेदी करतील. म्हणजे पैशांची संख्या वाढल्यामुळे वस्तूंची किंमत कमी झाली नाही, तर या उलट तुमच्या खिशातील कोट्यवधी रुपयांचे मूल्य एका रात्रीत कचरा समान झाले. ही केवळ कल्पोकल्पित कथा किंवा काल्पनिक गोष्ट नाही. जगातल्या काही देशांनी ही ऐतिहासिक चूक खरोखर करून पाहिली आहे आणि त्याची भयंकर किंमत तिथल्या सामान्य जनतेनं मोजली आहे. दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला या एकेकाळच्या अतिशय समृद्ध आणि श्रीमंत देशाने आपल्या देशातील गरिबी दूर करण्यासाठी अंधाधुंद नोटा छापायला सुरुवात केली. त्याचा परिणाम असा झाला की तिथे महागाईचा दर एवढा प्रचंड वाढला की एका ब्रेडच्या पाकिटासाठी लोकांना पोती भरभरून नोटा घेऊन बाजारात जावं लागत होतं. तिथे पेट्रोल पाण्यापेक्षा स्वस्त झाले, पण खाण्यापिण्याच्या वस्तूंच्या किमती लाखांच्या आणि कोटींच्या घरात गेल्या. लोकांना कचऱ्यात फेकलेले अन्न शोधून खाण्याची वेळ आली. आफ्रिकेतील झिम्बाब्वे देशाची गोष्ट तर याहूनही चक्रावून टाकणारी आहे. झिम्बाब्वेच्या सरकारने कर्ज फेडण्यासाठी इतक्या नोटा छापल्या की तिथे 100 ट्रिलियन डॉलरची, म्हणजेच एकावर 14 शून्य असलेली एकच नोट छापावी लागली. तिथल्या बँकेच्या एटीएम मशीनने पैसे देताना डाटा ओव्हरफ्लो एरर दाखवायला सुरुवात केली, कारण मशीनच्या संगणकाला त्या नोटांवरील शून्य मोजताच येत नव्हते. तिथे एका कप चहाची किंमत सकाळी वेगळी आणि संध्याकाळी 10 पटीने जास्त असायची. शेवटी त्या देशाला स्वतःचे चलन पूर्णपणे रद्द करून दुसऱ्या देशाचे चलन वापरावे लागले. म्हणूनच मित्रांनो, जगातील कोणतीही मध्यवर्ती बँक जसे की आपली भारतातील रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कधीही वाटेल तितक्या नोटा छापत नाही. कोणतीही बँक केवळ तितक्याच नोटा छापते जितकी देशाची आर्थिक उत्पादकता वाढते. सामान्यतः देशाच्या जीडीपीच्या केवळ 1 ते 2% नवीन नोटा छापल्या जातात, कारण खऱ्या अर्थाने देशाची ताकद आणि श्रीमंती ही कागदाच्या तुकड्यावर छापलेल्या आकड्यांमध्ये नसते, तर देशात तयार होणाऱ्या वस्तू, अन्नधान्य, उद्योग, तंत्रज्ञान आणि रोजगारावर अवलंबून असते. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, कागदी नोटा छापून गरिबी कधीच पळवून लावता येत नाही. गरिबी संपवायची असेल तर देशात नवीन उद्योग उभारणे, तरुणांना शिक्षण व कौशल्य देऊन रोजगार निर्माण करणे आणि उत्पादन वाढवणे हाच एकमेव खरा आणि शाश्वत मार्ग आहे. पैशांची खरी ताकद ही नोटांच्या संख्येत नाहीच, तर त्या नोटेच्या मागे असलेल्या देशाच्या मजबूत आणि सक्षम अर्थव्यवस्थेत असते. बाकी तुम्हाला या विषयावरती काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर तथा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.